निवेदन दिल्यानंतर काम बंद पडल्यानंतर तुम्हाला जाग आहे ना, प्रत्येक वेळी माणूस हा फोन करतोय, एवढी पण त्यांना अडचण नको पाहिजे. आम्हाला ऐकायचं नाही, फोटून टाकायचं डायरेक्ट. हलक्यात द्यायचं नाही, डायरेक्ट इथून टाकायचं. पुढचं पुढे बघू, तुम्हाला घ्यायला लागेल. तक्रार आहे आमची, आरोप आहे, सिद्ध करून दाखवा. पडलं जबाबदार कोणाच करायचं सांगा. हे केलंय, तयार केलंय. आत्ताचा फोटो आहे माझ्यामध्ये, 1 महिनाभरापूर्वीचा फोटो आहे तो. आता कसं झाली तर आता मुरून टाकलाय. आता 1 मिनिट दाखवतो, 1 मिनिट तुम्हाला. किंवा आता इथं आहे ना ह्यो रस्ता, ह्याच्या बाजूला हे आहे, सकल भाग आहे इथे, शेती आहे. आणि आता ह्या इथं हे पूर्ण तयार करून ह्याच्यावर हे टाकलेलं आहे, मुरुम टाकलेला आहे. आणि बाजूला फक्त एक कार जाईल एवढीच जागा आहे तिथे. बॅरिकेड्स नाही, काय नाही, कोण पडलं काय झालं, काय करायचं आहे. उंची आहे. कुठल्या भाषेत कळायला हे बांधकाम हे 3 बांधकाम महिने एवढा निंबा कचरा बांधाय 3 महिने लावले. 3 महिने काम, एकही बॅरिकेड्स नाही. टोटली माझ्याकडे जो 25 व्हिडिओ आहेत त्या याच्या कटड्याचं. जे निवेदन दिल्यानंतर काम बंद पडल्यानंतर तुम्हाला जाग आहे ना, नाही ते रस्ता बंद करू. प्रत्येक वेळी माणूस हा फोन करतोय, एवढी पण त्यांना अक्कल नको पाहिजे. किती लोक पडल्यात त्या रस्त्यावरून, त्या खडीवरून. कोण बघते आता वायडिंगचं काम चालू आहे सध्या. जीएसबीचं वायडिंगचं काम चालू आहे. वायडिंग चालू आहे सुद्धा. कुठलं सुपरवायझर यायचं आणि त्यात तुम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टी त्या लक्षात आल्या. म्हणजे तुम्ही काय जबाबदार तुमच्या लक्षात आहे. त्यांना आपण दिल्लीत नाही, त्यांना पत्र सुद्धा आपण दिलं त्या बाबतीत सगळे. आता मला सांगा, तुम्ही 3% तुम्ही सांगताय, या 3% वेगळ्या आहेत का सांगा, या 100% वेगळ्या आहेत. हे बघा, मी सरफेस एरिया नाही, मी पूर्ण वरून खाली पण माझ्याकडे. साहेब तुमचा दौरा कधी तिथं होणार आहे सांगा. ते राहू दे बाजूला. तुम्ही कधी येताय सांगा. नाही तुम्ही कधी येणार त्या दिवशी काम सुरू करायचं. तुम्ही कधी येताय सांगा तिथं. आम्हाला वेळ द्या आणि नंतर तिथं काम सुरू करा. चेक करा आणि मग हा. पुढे काय करायचं. हा मिळाली. हो मिळाली. पुढे तालुका अध्यक्ष सांगतोय. आता साहेब ते आम्ही एसओ ऑफिस पाठवलं. झांबोली मॅडम म्हणून आहेत पुण्याला, आणि तिथून ते आता आणि मंत्रालय. तुम्ही कसल्यावर लक्ष देताय सुतार साहेब. आम्हाला ऐकायचं नाही, फोटून टाकायचं डायरेक्ट. ना आता तेच करणार आहे. आता हलक्यात द्यायचं नाही, डायरेक्ट इथून टाकायचं. पुढचं पुढे बघू. ते काही इतर पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तर कळून द्यायचं. जयसिंग फोडले तुम्ही. आमच्याकडेच द्या, त्याला अतिरिक्त म्हणून घालून देतो आणि तुम्ही देणार आहे. ती दिली. ती पण यातच वाढून देतो. मला अतिरिक्त म्हणून मी कॉलम वाढवून देतो. बरोबर, अतिरिक्त म्हणून आम्ही पुढे. साहेब तुम्ही जागेवर कधी येणार आहे. उद्या परवा. तुम्ही कधी येणार तिथं जागेवर, मग तिथलं काम सुरू करा. तुम्ही जागेवर उभारून सगळं गोष्टी करा. तुम्ही कोर टेस्ट घ्या. कोर टेस्ट घेतलं तुम्हाला यावं नाही लागेल. नाही तुम्ही चेक तुम्ही करायचं. कधी येणार मग पुढे साहेब एवढं काम सांगा. चालू त्या करा. दिवशी आम्ही सगळे तुम्ही पदाधिकारी त्याच्या पिक्चर काय होणार नाही. हा? 2 दिवस मी नाही पुण्याला चालू. असं नाही, बंद करूया. तुम्ही कधी काम बंद सांगा करा त्याचं चालू तुम्ही. करूया. काम बंद करा. तुम्ही आल्यावर चालू करा. आणि एक त्यांना मी विचारतो, आता जी मधल्या सरपीची जी खडी निघाली, तुम्हाला मी पाणी मारायला लावलं तर ती खडी सांगतोय. मधला सरपंच? मधला जो थर आहे सिमेंटचा, मेन कॉन्क्रीटचा जो थर आहे ना, त्याच्या खालचा थर. ते डीएलसी. हा ते बरं, त्याच्यावरती तुम्ही खडी काढून ती कॉन्क्रीट केलेला आहे का खडी न काढता खडी काढलेली आहे आपण. काढलेली आहे. असं नाही, ते सगळं चेक करू. आपण त्या खरी का हे करू. साहेब तुमचं बरोबर आता बोललाय तुम्ही, सगळं रेकॉर्डिंग आहे. तुम्ही त्याचं नाही म्हणायचं नाही, एवढं सांगा. सगळं रेकॉर्डिंग आहे तुमचं, सगळ्या गोष्टी केलेल्या. बघू त्या आता. कामगारांचं सगळ्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. येते की. का काढत नाही, कशासाठी मी काढत सांगतोय नाही. ना, गुरुवार नंतर. ठीक आहे. तोपर्यंत काम बंद करून टाका. दोन्ही पण आहे, त्या दिवशी तर केलेलं पण आहे आणि आता केलेलं पण आहे. सगळीकडे बदल करा. मी तुम्हाला सांगतो काय सांगतो. शब्दात बदल करायचा नाही त्याचा. सगळं ढिसाळ कारभार करत बसलं. अहो जनता जाणार आहे तिथनं. तुम्ही पण कधी तर जाणार आहे तिथून. पडण्यात आहोत, 100 वेळा कोण गेलं त्या माणसाने. 100 वेळा. जी कामं आहेत ना, 4 स्तरावरती कामं तपासली जातात. कसली तपासतात आम्हाला माहितीये की काय तपासणी होते ती. ती तपासणी पण काय तपासणी होते आम्हाला सगळं माहिती आहे. रेस्क्यूच्या वेळेस पण यायला बोलून घ्या. सगळं मॅनेज असताना काय तपासणी काय होणार आहे? तपासतात ती कळू देत. ते इतर यंत्रणेचं काम आणि नाही, आता त्याच्या आधी काय चाललंय ती आता बघून घेतलं का, सगळं पुरावा जमा केला. मला तपासणीचं पण कळू देत. ठीक आहे. नेक्स्ट विजिट यांना सांगतो आणि आता यांच्यासोबत 2 तुम्ही येऊ नका, साहेबांनी यायचं तिथं आणि मग काम चालू करायचं.
तुम्ही असल्यामुळे जो प्रकार झालाय. नाही ते डेप्युटी नाही देतील आता लगेच 2-3 दिवसात. नाही तुम्ही या तुम्ही या. check करायचं आणि मग पुढं 3-4 तालुके आहेत ना आपल्याकडे. तुम्ही आहात ना माहिती तुम्ही या मला जिल्ह्यात तुम्हाला दाखवतो आणि पुढं काय असेल ठीक आहे, तुम्ही काम तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही नाही म्हणू नका तुम्हाला या लागेल ते तक्रार आहे आमची आरोप आहे सिद्ध करून दाखवा मग पुढे आपण बोलूया. ठीक. व्हायचं तुम्ही जाऊन बघून या रे उद्या. तुम्ही कधी येणार आहे साहेब सांगा, आम्ही तिथे येतो. तुम्ही कधी येणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला माझं ते आता उद्या मी पुण्याला जाणार आहे तिथली कामं आटपल्यावर मी येणार. तारीख सांगा ना तुम्ही काय अडचण होती मला आल्यावर मी सांगतो ना तुम्हाला नाहीतर ते गुरुवार नंतर. तोपर्यंत काम बंद राहतो. आणि आता जे तिथे बॅरिकेड्स लावलेले पाहिजे त्या विहिरीजवळ कोण काय झालं तर पहिले तुमच्या सगळ्या दाखल अडचणी करा. solve करा. गुन्हा त्याला दाखल होतोच तो हा. ते म्हणजे करावंच लागेल सांगायलाच लागत नाही तो गुन्हा दाखल होतोच तो. आता झालेच ते आता बरेच जण पडलेले आहेत तिथं ते म्हणजे बरेच जण पडलेले आहेत त्यांना सांगायलाच का लागत नाही. त्यावेळेला प्रत्येक वेळेला चालू. नाही वारंवार सूचना दिलेल्या आहेत पडलेले आहेत बरेच लोक हात मोडलेले आहेत पायाला घासलेला आहे. त्यांना एक पत्र द्या नंतर पाठवून यांच्याकडे. तुम्ही जर 4 दिवसात नाही आले तर तिथे रस्ता बंद करणार. काम कुठे करताय अहो, चालू कुठं आहे? नाही, नाही, नाही. 8 दिवसात नाही एकदा 1 दिवस काम चालू नाही 8 दिवस बंदच काम आहे. रस्ता बंद म्हणजे रस्ता अडवणार आठवणा, हा असं चालू जाईल त्यांना. कामगार कुठे आहे तिथे? चारच कामगार आहेत. चार कामगार आहेत. गाडी ठरेना हे सगळे मिली बिघत जागा आहेत. सोडून गाडी पळते बघायला. साहेब तुमचा बी याच्यात हात आहे असं वाटायला लागलं. 100% हात आहे. सावरा सांगितलं त्यामध्ये आहे. आता कॉन्क्रीट रस्ता आहे ना व्यवस्थित कॉम्प्युटर साईड ट्राय केले तेवढेच ते. तेवढंच. बाकी डीएलसी अशी उडवलेली आहे ते फक्त आधीचे आहे, वर्षांमध्ये तेवढीच आहे फक्त. जे आधी आहे त्याच्यावर मेन कॉन्क्रीट केलेला आहे. जे आधीचे आहे मी सगळं माझ्याकडे प्रूफ आहे सगळं रस्ता करताना आणि त्याच्यावरच कॉन्क्रीट केलेला आहे. मी सांगितलं नाही तर नाही म्हणून माझ्याकडे सगळं प्रूफ आहे ते प्रूफ दाखलं तर तिथं नाही म्हणायचं नाही. तुम्ही अशा वेळेला तात्काळ यायला पाहिजे तिथं. आणि येऊन गेले. चला मग आता जाऊया चला. नाही हो, माझं दुसरं काम आहे. कुठं ते मरणाची कामं सोडून ते लोक मरले ते सोडून इथं बसून काय करणार आहे साहेब? चला जाऊया बघून या तिथं. मी येतो ना. सक्षम अधिकारी एवढा आहे ना तुम्ही. चला जाऊया तिकडे गुरुवारी बघायला. येतो गुरुवारी नियोजन करा. आज कोण वार आहे? हा सोमवार गुरुवारी किती वाजता येत आहे? गुरुवारी येतो 12 वाजता. बाकीचं बॅरिकेड कुठल्या अडचणी आहे तिथं आजच्या आज टाकून घ्या. ठीक आहे. रिफ्लेक्टर पाहिजे. हा? विहिरीजवळ काहीच पर्याय नाही तिथे. रिफ्लेक्टर त्याला मेल्यानंतर जागा नाही नाही, विहिरीजवळ काय करणार आहे ते आता? हा, ते राष्ट्रून त्यात फक्त तर घातली. साहेब विहिरीजवळ काय करणार? राष्ट्रून फक्त घातली आहे आपण विहिरीजवळ. रिबिल लावून घेऊ. लाल रिबिल लावून बांधून अहो, साहेब मला एक सांगा आम्ही सांगितल्यानंतर तुम्हाला जागा नाही इथनं मागं तुम्ही झोपलाय काय करत होता काम कुठलं चालू आहे चला आतापर्यंत एक रिबिन लावले दाखवा चला मला रिबिन लावून गाडी थांबवायला काय अर्थ आहे? आज जाईल थांबणार आहे का तिथं काय सिक्युरिटी डायरेक्शन बोर्ड पाहिजे किंवा काय तर पाहिजे ना तिथं काय आहे सांगा मला आत्ता सांगा मी तुम्ही आता हे बघून आले असतील तिथं तिथं आता हे जाऊन काय लावलं सांगा तिथं अहो याच्या कॉन्ट्रॅक्टर बॅरिकेड्स नाहीत तिथं कुठं त्याच्या गाडीला बोर्ड बांधणार रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथं जाऊन असं करतात ठेकेदार. महिनाभर पैसे लावले की जाई ही तर नाही तिकडे. त्या महिनाभर दिवशी असते. तुम्ही तो कॉन्ट्रॅक्टर संबंधित पाहिजे ना. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.